जालना जिल्ह्याकडे जाताना अलीकडचाच आपला भाग जो आहे घनसावंगी, काल पंकजा मुंडेंची तिथे सभा झाली. त्यांनी सांगितलं की 10 वर्ष झाले मी त्या सभेला आली नाहीये, म्हणून इथली जागा आपल्याकडनं सुटतीये. पण आता मी सभेला आली आहे, आवर्जून आली आहे, आणि ही जागा आपल्याकडे खेचून घेणं आता आपली काळाची गरज आहे. राजेश टोपेंसाठी किती टेन्शन वाढवणारी ही सभा होती? 100%. राजेश टोपे त्या ठिकाणी शरदचंद्र पवार राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार आहेत आणि त्या हिकमत उडान हे त्या ठिकाणी शिंदे गटाचे आहेत आणि शिंदे गटांसाठी पंकजा मुंडेंनी त्या ठिकाणी सभा घेतली आणि त्या ठिकाणी पंकजा मुंडेंना मानणारा, गोपीनाथ मुंडेंचा प्रभाव असणारा त्या ठिकाणी मोठा मतदार आणि त्यामुळं मध्यंतरच्या काळात पंकजा मुंडे त्या ठिकाणी कधी त्यांनीच जे सांगितलं ते गेलं नव्हतं, तर यावेळेस ते त्याच्यामुळे त्यांचा प्रभाव आणि आता ओबीसी राजकारण पुढे आलेलं आहे. त्यामुळे त्या ठिकाणी राजेश टोपेंची चिंता तर वाढलीच. तिथे ओबीसी एवढा आहे जो एक आमदार सहज निवडून आणू शकतो. ओबीसी बहुबल आहे. पण राजेश टोपेंचं दबावाचं राजकारण जे कारखान्यात ऊस न नेणं, त्यामुळे ती लोक आजपर्यंत घाबरत आली आहेत. नाही, जोपर्यंत तुम्हाला सक्षम लोकांना जोपर्यंत सक्षम पर्याय दिसत नाही, कुणीतरी आपल्या पाठीमागं आहे हे जोपर्यंत त्यांना विश्वास मिळत नाही, तोपर्यंत लोक ओपनपणे येत नसतात. कारण लोकांचे रोजचे दैनंदिन जीवनाचे दैनंदिन गरजा ज्या आहेत ना तिथं आलेल्या असतात आणि त्यामुळे जेव्हा लोकांना हे फील होतो आणि विश्वास येतो की आपल्या पाठीमागं आहे, नेता आहे आपल्या पाठीमागं, तो विश्वास मला असं वाटतं की काल पंकजाताईंनी त्या ठिकाणी लोकांना दिलेला आहे की आता मी आलेली आहे आणि ही जागा आता आपल्याला मिळवणं आवश्यक आहे. पण तीव्रतेने मतदान होईल तिथे, जसं बीड लोकसभेत झालं की आपला समाजाचा उमेदवार निवडून आणायचा आहे, एवढं तीव्रतेने होईल? कारण तो आंतरवाली, वडीगुद्री हा परिसर असलेला भाग नाही. तीव्रता तर लोकसभेनंतर सगळीकडे निर्माण झालेली आहे. म्हणजे आंतरवाली सराफ किंवा तो एकच भाग नाही, सगळीकडे तीव्रता. ही तीव्रता तुम्ही ग्रामीण भागामध्ये गेल्यानंतर, शहरी भागात गेल्यानंतर ही तीव्रता आहे. ही तीव्रता मतांमध्ये परिवर्तित झालेली आहे, नाही अशातला भाग नाही. त्याच्याबद्दल उगाच लपवाछपवी करण्यात काही मतलब नाही. लोकांची स्पष्टपणे भूमिका आहे, लोकांची ठरून गेलेलं आहे की मतदान कोणाला करायचं.